महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि RT ॲडमिशन्स 2024-25 या सालाकरता सुरू झालेली आहेत की नाही हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। खरं तर 12-13 मार्चपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार होती, परंतु त्यानंतर डेट्स तारखा वाढवण्यात आल्या 2-3 वेळा आणि आज परिस्थिती कशी आहे। आज 29 मार्च आहे। आजची परिस्थिती आपण लक्षात घेऊया। तर आपण जर या वेबसाईटवरती पाहिलं तर RT 25% ॲडमिशन पोर्टल, तर ही एक जुनंच नोटिफिकेशन आहे की ज्या प्रवेशपात्र शाळा आहेत त्यांनी सगळी माहिती अचूक भरली का, वस्तुनिष्ठ भरली का, तर याची खात्री करावी अशी सूचना दिलेली हे नोटिफिकेशन आहे। तर हे जुनंच आहे। तर तुम्ही खालीसुद्धा पाहू शकता या ठिकाणी नोटिफिकेशन वगैरे एक नोटिफिकेशन आहे, त्याला आपण क्लिक करूया। तारखा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। RT नोटिफिकेशन 15 मार्च, 13-18 कोणत्याही प्रकारचं नवीन नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। आपण स्टेटस एकदा चेक करू। स्टेटस वरच्या बाजूला आहे, हे पहा इथे RT 2024-25 स्टेटस। ओके, हे स्टेटस आपल्या समोर आलेले डिस्ट्रिक्ट वाईज अहमदनगर, अकोला वगैरे। तर RTच्या शाळा 4000 आहेत, वॅकन्सीज 51,000, ॲप्लिकेशन 0 आहेत, सिलेक्शन 0 आहे। अर्थात अद्यापर्यंत कोणतीही प्रोसेस सुरू झालेली नाही आणि आचारसंहितासुद्धा लागलेली आहे आणि त्यामुळे थोडी साशंकता वाटते की वेबसाईटवरती कोणतंही अपडेट नाही। नक्की यावर्षी ॲडमिशन होतील की नाही त्याबाबत देखील साशंकता आहे। तर तोपर्यंत तुमच्या घराच्या जवळपास जी कोणती चांगली शाळा असेल तर त्या ठिकाणी आपण एक नॉमिनल फीस पेड करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा, कारण शासनाच्या भरवशावर मला वाटतं बसण्यामध्ये आता अर्थ राहिलेला नाही। तरीसुद्धा जर काही नवीन नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला तात्काळ तो व्हिडिओ बनवून मी आपल्या या चॅनलवरती नक्की प्रकाशित करेल। तर ते अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।